कोल्हापूर जिल्ह्याचा वैभव असलेला राधानगरीतील लक्ष्मी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। सध्या भोगावती नदीमध्ये स्वयंचलित दरवाजे आणि पॉवर हाऊसमधून 7212 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सुरू असलेल्या विसर्गामुळे भोगावती नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढतेय। यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असलं तरी धरण प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कोल्हापूर शहरासह भोगावती नदीकाठाला महापुराला सामोरं जावं लागलेलं नाही। आज दिवसभरातील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बंटी पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी राधानगरीचा लक्ष्मी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे। काल रात्री 10च्या सुमारास राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे खुले झालेत। यानंतर बाकीच्या 7 दरवाजापैकी पुन्हा 4:36 आणखीन 2 दरवाजे खुले झालेत। सध्या प्रत्येक स्वयंचलित दरवाजातून 1428 क्युसेक्स असा 4 स्वयंचलित दरवाजातून 5712 क्युसेक्स विसर्ग, तसंच पॉवर हाऊसमधून 1500 असा 7212 क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये सध्या सुरू आहे। त्यामुळं भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारासुद्धा दिलेला आहे। सध्या यावर्षी आजपर्यंत धरण क्षेत्रामध्ये 3110 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे आणि याच्या तुलनेने गेल्या वर्षी हाच पाऊस 2733 मिलीमीटर इतका झाला होता। पाऊस गतवर्षी जरी कमी झाला असला तरी गेल्या वर्षीची जी पूर परिस्थिती होती ती ह्यावेळी नागरिकांना भेडसावली नाही किंवा निर्माण झाली नाही। याचं खरं कारण जे आहे ह्या धरण प्रशासनानं केलेलं नियोजन। यामुळं 1 जुलैपासून धरण क्षेत्रातून भोगावती नदीमध्ये अंदाजे 10 TMC इतका विसर्ग भोगावती नदीमध्ये केला आहे। त्यामुळंच आपल्याला या पूरस्थितीला सामोरं जावं लागलेलं नाही आहे। प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळं सध्या इथून पुढं जरी पावसाच्या प्रमाणात वाढ जरी झाली तरी येणाऱ्या महापुराला या कोल्हापूर शहरासह नदीकाठावरील सर्व गावांना फटका बसणार नाही आहे। एकंदरीत तालुक्यामध्ये लहान मोठे 11 लघु तलाव आहेत। यामधील प्रामुख्याने हे तीन प्रमुख तलाव आहेत। यामध्ये दूधगंगा जी आहे ती 79% पाणीसाठा झालेला आहे। तसेच तुळशी जलाशयाचा 81% इतका साठा झालेला आहे आणि जे लहान मोठे जे तलाव आहेत ते तुडुंबपणे भरलेले आहेत। त्यामुळे हा राधानगरीचा परिसर जलमय आणि हिरवागार सध्या झालेला आहे। राधानगरी भोगावतीहून बी न्यूजसाठी बंटी पाटील।